नमस्कार शेतकरी बांधवांनो. सर्वात आधी आपला जो व्हिडिओ आहे तो खूपच उशिरा येत आहे, त्याबद्दल मी खरंच दिलगिरी व्यक्त करतो. कारण बराच कामाचा व्याप आणि त्याचबरोबर जो निसर्गाचा सतत बदलता स्थिती जी आहे, त्यामुळे सुद्धा व्हिडिओ करायची इच्छा बरेच दिवस झाली नाही. परंतु सर्वच ठिकाणी केळी बागांची सारखीच परिस्थिती आहे आणि आपल्या नियोजनाखालील जी आपली जी बाग आहे ते सुद्धा त्याची जी सत्य परिस्थिती जी आहे ते पण आपल्याला दाखवणं गरजेचं होतं. म्हणूनच हा आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण बनवत आहे. या व्हिडिओमार्फत आपण ज्या आलेल्या अडचणी, यावर्षी सर्वांनाच या अडचणी बऱ्याच आलेल्या आहेत निसर्गामुळे. सतत जे वातावरणात बदल होत गेले, या बऱ्याच गोष्टींमुळे आपल्याला जो प्लॉट पाहिजे तसा प्लॉट यावेळेस आपल्याला सेट झाला नाही. या काळामध्ये आपण कोणते शेड्यूल वापरले त्याबद्दल पण इथं माहिती देणार आहे. थोडासा व्हिडिओ मोठा होईल, बऱ्याच गोष्टींबद्दल चर्चा करायची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर व्हिडिओमध्ये सध्या जो आपण प्लॉट बघत आहात त्याची सध्या वेन सुरुवात झालेली आहे. म्हणजे वेन सुरू होऊन पण जवळपास 1 महिना होत आलेला आहे. थंडीची जी तीव्रता आहे ती अतिशय जास्त असल्यामुळे वेनसुद्धा खूप हळू आहे. बरोबर 6 महिने पूर्ण होण्याच्या 5 ते 6 दिवस आधीच ही वेन सुरू झाली होती. मागील जो पावसाळ्यातला काळ गेला त्यामध्ये सुद्धा बराच काळ आपली जी बाग होती, म्हणजे बऱ्याच ज्या केळी बागा होत्या त्या पूर्णपणे जवळपास 20 ते 25 दिवस स्ट्रेसमध्ये होत्या. सतत जो पाऊस पडत होता ते सिगाटोका आला, त्याबरोबर बागा ह्या जाग्यावर थांबल्या, मुळी बरेच दिवस चालत नव्हती. कारण पावसाची तीव्रता सुरुवात झाल्यानंतर 4-4, 5-5 दिवस कंटिन्यू रिमझिम पाऊस असायचा, त्यामुळे मुळी पूर्णपणे बंद पडली होती प्लॉटची. अशा बऱ्याच अडचणी आल्या, त्यामुळे तो 20 ते 25 दिवसाचा काळ गेला, त्यामध्ये बागा पूर्ण स्टॉप होत्या. पावसाळा संपल्यानंतर 20-25 दिवस जेव्हा थंडीची सुरुवात झाली, त्यानंतर जी डिसेंबरपासून जवळपास नोव्हेंबरच्या शेवटपासून आता पूर्ण डिसेंबर गेला, थंडीची तीव्रता अतिशय आहे. म्हणजे गेल्या वर्षी किंवा गेल्या 2-3 वर्षात जी थंडी होती त्याच्या तुलनेत ह्यावेळेस जी थंडी आहे ती अतिशय तीव्र आहे. 14-15पर्यंत जवळजवळ हे तापमान आहे. आणि अशा तीव्र थंडीमध्ये ज्यावेळेस ही थंडीची लहर चालू असते, अशा वेळेस ती थंडी जमिनीत उतरते आणि पूर्णपणे मुळा जी असतात, 15-15 दिवस झालं पूर्ण मुळी स्टॉप आहे. थोडी मुळी चालू झाली की पुन्हा गारव्यामुळे ती मुळी स्टॉप होते, त्यामुळे अपटेक पूर्ण थांबते. अन्नद्रव्यांचा पुरवठा हा पूर्ण कमी होतो. आणि अशा वेळेस ज्यावेळेस वेन सुरू असते, अशा काळामध्ये झाडाला भरपूर स्टोरेज लागते. म्हणजे जे अन्नद्रव्य आहे ते निस्वन वेन जी करायची आहे, कमळ जे बाहेर यायचं आहे, त्यावेळेस झाडाला भरपूर ताकद लागत असते आणि अशा वेळेस ते स्टोरेज हे जास्त करून पानांमधून घेतलं जातं. आता बघू शकता की पाने आपल्या ह्या प्लॉटमध्ये बरीच पिवळी पडत आहेत. त्यामध्ये पावसाळ्यापासून सतत पाऊस होता, त्यामध्ये सिगाटोकाचा जो प्रादुर्भाव झाला, स्प्रे होऊन सुद्धा सिगाटोका हा पूर्णपणे कंट्रोलमध्ये येऊ शकला नाही. कारण सततचा पाऊस असल्यामुळे फवारणी 10 दिवसातून एकदा जरी फवारणी झाली तरी त्याचं फवारणीचं कव्हरेज भेटून सुद्धा तो सिगाटोका त्या वेळेमध्ये कव्हर झाला नाही. थोडा का होईना त्याचं प्रमाण राहिलं. आता जे स्टोरेज पानामधील आहे, खालील पानातील जे स्टोरेज आहे ते पूर्णपणे आता इथं वापरलं जातं वेन सुरू असतं, त्यामुळे हे पाने हे पिवळी पडत आहेत. आणि बऱ्याच अडचणी आल्या ह्या 2 महिन्यामध्ये, त्यामुळे जसा आपल्याला प्लॉट पाहिजे होता तसा सेट होऊ शकला नाही. तरी पण सध्या आता जे आहे त्यावर आपल्याला आता काम करायचं आहे, कारण सध्या मार्केट वाढत आहे आणि मार्केट इथून पुढे स्थिर राहील याची आशा आहे. परंतु त्या क्वालिटीचा माल हा आता आपल्याला एक्सपोर्ट क्वालिटीचा माल हा करणे खूपच गरजेचे आहे. त्यासाठी आपण फण्यांची संख्यासुद्धा सरासरी 8च ठेवणार आहे. सध्या अजून काम चालू आहे. बड इंजेक्शन केलेलं आहे. बड इंजेक्शन खूप गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो. बड इंजेक्शनसाठी आपल्याला काय वापरायचं आहे, तर त्यामध्ये आपल्याला ॲडॉल 1 मिली आणि टाटा मिडा आपल्याला अर्धा मिली प्रति लिटरसाठी एवढंच आपल्याला वापरायचं आहे. बड इंजेक्शनचा फायदा काय होतो की ज्यावेळेस कमळ बाहेर येतं आणि ते कमळ उमलायला लागतं, त्या पिरियडमध्ये आपण स्प्रे घेत नाही. आपण काय म्हणतो की
पूर्णपणे कमळ उमलल्यानंतर आपण स्प्रे घेऊया. पण तोपर्यंत जी कमळ उमलताना जे बारीक बारीक जे इन्सेक्ट असतात, म्हणजे आपले चिलटा असू द्या, डास असू द्या, यांचे डंक हा त्या कोवळ्या मालावर आपला पडलेला असतो. बरोबर त्या काळामध्ये इतके स्पॉट येतात की तोपर्यंत ज्यावेळेस आपण स्प्रे घेतो तोपर्यंत ते स्पॉट येऊन गेलेले असतात. त्यामुळे बड इंजेक्शन जर आपण घेतलं तर तिथून कमळ पूर्ण बाहेर पडून उमलोच तर कोणत्याही इन्सेक्टचा अटॅक होत नाही. त्याचं कंट्रोल त्या काळापर्यंत राहतं. हा फायदा होतो. आपण त्याचा अनुभव घेतला. यावर्षी आपण बड इंजेक्शन केलं. त्यामुळे एकदा बड इंजेक्शन केलं की 7व्या दिवशी आपल्याला परत करायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण पहिल्यांदा करतो त्याच्या 7 दिवसानंतर कमळ जे आहे त्या आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता या अवस्थेमध्ये, बरोबर अशा अवस्थेत आपल्याला कमळ असताना ते आपल्याला बड इंजेक्शन करायचं आहे. कारण थंडी जास्त असल्या कारणामुळे एकदा बड इंजेक्शन केल्यानंतर पुढील करायसाठी जवळजवळ 7 दिवसाचा कालावधी ते कमळ त्या अवस्थेत येण्यासाठी जातो. 100% योग्य व्यवस्थापन फक्त करून फायदा होत नाही हे लक्षात आलं. कारण निसर्गाची पण साथ तेवढीच पाहिजे. बदलता निसर्ग, बदलता वातावरण यामुळे बऱ्याच ठिकाणी आपण फिरलो की हाच प्रॉब्लेम आहे, हीच समस्या आहे की वाढ आणि बागा ज्या ट्रेसमध्ये गेल्या त्यामुळे आणि पानांची संख्या खूप कमी होत आहे. पानं अक्षरशः जळून जात आहे. बऱ्याच ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की वेन अजून सुरुवात झालेली नाही वेनला, तोपर्यंत खालील जी पाने आहेत ती बऱ्यापैकी खूप जळून गेलेली आहेत. तर निसर्गापुढे ह्या गोष्टी असतात शेतकरी बांधवांनो. पण प्रयत्न करत राहणं गरजेचे आहे. फण्यांची संख्या जरी कमी असली पण लेंथ मधील अंतर म्हणजे जो वादा आहे अतिशय चांगला आहे. त्यासाठीच आता याच्यावरच व्यवस्थित काम करून म्हणूनच बड इंजेक्शन आपण केलेलं आहे. यावरती काम करून माल हा एक्सपोर्टसाठीच आपल्याला घालवायचा आहे, हे आपले प्रयत्न राहतील. तर थंडीच्या दिवसामध्ये आता ज्यावेळेस वेन चालू होते त्यावेळेस शेड्यूल खूप महत्त्वाचं आहे. वेन चालू झाली की लगेच आपल्याला ड्रिपचं शेड्यूल सुरू करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला प्रति एकरी मी तुम्हाला डोस सांगतो. यामध्ये अमोनियम सल्फेट 7 ते 8 किलो घ्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला 05234 4 किलो आणि मायक्रोन्यूट्रन 2 लिटर आपल्याला वापरायचं आहे. त्यासोबतच टच अर्धा किलो आणि PDI 1 लिटर आपल्याला या सर्वांचं मिश्रण प्रति एकरासाठी 200 लिटर पाणी करून सोडायचं आहे. हे सोडल्यानंतर परत आपल्याला एक 5 ते 6 दिवसानंतर आपल्याला कॅल्शियम नायट्रेट 4 किलो प्रति एकरी, बोरॉन 1 किलो आणि चिलेटेड झिंक अर्धा किलो सोडायचं आहे. आणि हा डोस झाल्यानंतर पुन्हा आपल्याला 6 ते 7 दिवसांनी परत आपल्याला जे पहिले शेड्यूल सांगितले अमोनियम सल्फेट 05234 टच आणि PDI हे आपल्याला अजून एकदा द्यायचे आहे. हे दिल्याने काय होईल तर वेन आपली लवकर होईल. सरसगट होण्यासाठी आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल. आपला याच्या आधीचा सुद्धा जुना व्हिडिओ आहे 2 वर्षापूर्वीचा, त्यामध्ये पण आपण वेन सुरू झाल्यानंतर पूर्ण शेड्यूल आपण सांगितलेलं आहे. ज्या इतर बागा असतील ज्यांची वेन सुरू नाही अशा बागांनासुद्धा थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला शक्यतो कळीचा चुना, खडा चुना असतो तो पण आपल्याला सोडायचा आहे. जास्त थंडी तीव्रता आता तर आहेच कंटिन्यू. त्यामध्ये तुम्ही 2 किलो कळीचा चुना भिजू घालायचा, तो गाळून घेऊन दुसऱ्या दिवशी त्यामध्ये सल्फर आपण 2 किलो घालून हे दोन्ही मिश्रण आपल्याला सोडायचं आहे. त्याचबरोबर जर ते भेटत नसेल तर आपण पोलनचे क्लीन 20 सोडू शकता. क्लीन 20 आपण एकरी 2 लिटर असे जरी सोडले तरी ते लाईम सल्फर आहे ते सुद्धा चांगले काम करते. त्याचबरोबर मधल्या 4 ते 5 दिवसाच्या हे सोडल्यानंतर गॅपमध्ये ॲमिनो ॲसिड, फुल्विक ॲसिड आणि पोटॅशियम ह्युमेट असे 250-250 ग्रॅम प्रत्येकी आपण प्रति एकरी सोडू शकता. म्हणजे मुळीसाठी जेवढं आपल्याला काम करता येईल या काळामध्ये तेवढंच थंडीच्या गरजेचं आहे. कारण मुळे ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. तरच नाहीतर बाग शक्यतो ट्रेसमध्ये जातात या थंडीमध्ये. ही आपण जर काळजी घेतली तर जो डॅमेज आहे तो होतोयच, पण त्याला कंट्रोल करणं, त्याचे तीव्रता कमी करणं एवढं तरी आपल्या हातामध्ये आहे. हे आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. पाणी देताना पण त्याची योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला पाणी, बोरचे पाणी असेल तर ते चांगले, ते गरम असते बोरचे पाणी, असे हे 1-2 तास 3 तास द्या.
जास्त करून पाणी हे एकमेवच असे साधन आहे ते मुळांना अशा जास्त थंडीपासून वाचवू शकते. सतत पाणी आणि वेळेत बरोबर देणे महत्त्वाचे आहे. जास्त पण झालेले नको पाणी, कारण पाणी खरंच जास्त पाहिजे थंडीच्या काळामध्ये. परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे की आधीच पानांची संख्या खालील भरपूर कमी झालेली आहे. त्यामुळे आता थोडं नियोजन योग्य करणं खूप गरजेचं आहे. वापशावर पाणी द्या, भरपूर पाणी द्या, पण परत नंतरनं वापसा थोडा येऊ द्या, मग नंतर पाणी द्या. असं जर वाटलं की जास्तच पाणी झालं तर अशा काळात लगेच सल्फर आपण देऊ शकता ड्रीपमार्फत. 2.5 ते 3 किलो एकरी आपण सल्फर द्या. आणि जानेवारी महिना पण असा थंडीत जाण्याची शक्यता आहे, म्हणजे पूर्ण महिनाअखेरपर्यंत थंडीची जी तीव्रता आहे ती राहीलच. तर ही थोडीफार माहिती सांगण्याचा प्रयत्न होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओ पण लवकरच येईल. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.